व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, कसं असतं ना, प्रत्येक पक्षामध्ये प्रवक्ते असतात. आता हे प्रवक्ते कशासाठी असतात तर पक्षाची नेमकी योजना काय आहे, पक्षाचं धोरण काय आहे, पक्ष कसा पुढे जाणार आहे, किंवा पक्षाची नेमकी भूमिका काय आहे एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र काही पक्षांमध्ये असे काही प्रवक्ते आहेत जे मुद्दा भरकटवून टाकतात, विनाकारण कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायला सुरुवात करतात आणि मग स्वतःच गोत्यात येतात. एक प्रवक्ते तर तुम्हाला माहितच आहेत, ज्यांचं नाव आहे श्री 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हजार श्रीमान विश्वप्रवक्ते हागरे संपादक संजय राऊत भोंगा 5 वेळचा. कुठल्याही विषयावर आपलं मत मांडल्याशिवाय यांचं पोटच साफ होत नाही. सवयच लागलेली आहे ना, आता काय करणार. त्यात आपला भांड मीडिया कॅमेरा आणि माईक घेऊन त्यांच्या मागे पुढे करतातच. असो, हरकत नाही, बिचाऱ्यांचं पोटपाणी त्याच्यावर येते तरी काय करणार ना म्हणून. पण एक चमत्कारिक गोष्ट घडलेली आहे मध्यंतरी. काँग्रेसचं एक शिबिर होतं, मेळावा होता त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, आणि तिथे राष्ट्रीय पप्पूने मार्गदर्शन केलं. आता काय मार्गदर्शन केलं कुणास ठाऊक. ज्या माणसाला स्वतःचा मार्ग अजून सापडलेला नाहीये तो इतरांना मार्गदर्शन करतो. वाह. त्याच्यानंतर ते 80 ओलांडलेले मल्लिकार्जुन खरगे ते उभे राहिले आणि ते बोलायला लागले. आणि बोलता बोलता असं काही बोलून गेले की तमाम काँग्रेसींना त्यांनी श्वानांच्या रांगेत उभं केलं. म्हणजेच काय, कुत्रा म्हणून संबोधलं. कोणाला? काँग्रेसींना. ऐकताय खरे चाटुकार गुलामांनो, तुम्ही कुत्रे आहात, कुत्रे. आणि हे आम्ही म्हणत नाहीये, मी म्हणत नाहीये, हे कोण म्हणताय? तुमचे आका मल्लिकार्जुन खरगे. आणि बाजूला राहुल गांधी बसलेले होते. पप्पू बसलेला होता तेव्हा बाजूला, खिकी खिकी करून दात दाखवत, दात विचकत हसत होता. आणि मल्लिकार्जुन खरगे जे बोललेले आहे त्यात असत्य काही नाहीये. आधीपासूनच अशा श्वानांची खोगीर भरती सुरुवातीपासूनच या पक्षामध्ये होत आलेली आहे, होत आहे. आणि कदाचित म्हणूनच या पक्षामध्ये भुंकणाऱ्यांची संख्या खूप जास्त झालेली आहे. इव्हन आता तर जो तो उठतोय आणि भुंकायला लागतोय. बरं, फक्त प्रवक्तेच भुंकतायत का? तर नाही, कार्यकर्ते पण भुंकायला लागले, नेते पण भुंकायला लागलेले. कारण काहीही करायचं आणि नरेंद्र मोदी यांची बदनामी करायची, हा एककलमी कार्यक्रम, एककलमी सूत्र काँग्रेसचं आहे. आता मल्लिकार्जुन खरगे यांची अजब गजब मागणी आहे. मागणी म्हणण्यापेक्षा त्यांनी पक्षादेशच काढलेला आहे की काँग्रेसमध्ये भुंकणाऱ्यांची भरती करा. म्हणजेच काँग्रेसमध्ये आता इथून पुढे जो सगळ्यात जास्त भुंकेल तो श्वान सगळ्यात पहिले दाखल होईल किंवा त्याची वर्णी सगळ्यात पहिले लागेल. आणि हे मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेसच्या सध्याच्या अध्यक्षाने जाहीर केलेलं आहे. नेमकं प्रकरण आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया, म्हणजे अजून गंमत येईल तुम्हाला या गोष्टीची. मात्र खरगे ऐकवण्याआधी, ह्यांचं भुंकणं ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती, आवाहन ऐकून घ्या मित्रांनो. कर्करोगग्रस्त रुग्णांना आपण सेवा देत आलेलो आहोत, अन्नदान करत आलेलो आहोत, शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो, विद्यार्थ्यांसाठी काम करतो, आणि आता आपण वृक्ष लागवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर काम करायला सुरुवात केलेली आहे. तेही भविष्याचा विचार करून, आपल्या पुढच्या पिढीसाठी त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करत आहोत. यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे, वन विभागाचा सहभाग देखील आहे. तुमचंही सहकार्य असू द्या मित्रांनो. पाण्याच्या बाटल्या जशा आपण विकत घेतो तशा ऑक्सिजनच्या विकत घ्यायच्या नसतील. आजच काळाची गरज ओळखा आणि सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय, सहकार्य करावं वाटतंय, ते निश्चित करा. आजवर जशी साथ दिली आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो, मातांनो, भगिनींनो, तशीच आता पण द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. पुढे या मित्रांनो, काम खूप मोठं आहे म्हणून तुमची साथ गरजेची आहे.
तर मल्लिकार्जुन खरगे बोलता बोलता घसरले. त्यांना उदाहरण भलतंच द्यायचं होतं, मात्र ते भलतंच काहीतरी उदाहरण देऊन गेले. आता नेमकं कुत्र्यांच्या बाबतीमध्ये हे उदाहरण काय आहे आणि असं का वाटलं असं बरं यांना की काँग्रेसी नेते, कार्यकर्ते, प्रवक्ते हे जे कोणी आहेत यांना कुत्र म्हणावं? बघून घ्या मल्लिकार्जुन खरगे काय उदाहरणं देत बसलेत बघा. अच्छा एखादा कुत्ता खरीदना है या किसी प्राणी को लेना है, किसी जानवर को लेना है, तो लोग जानवर के बाजार में जाके सब छानबीन करते हैं. एक प्राणी को भी लेना है तो उसका कान पकड़ के ऐसा ऊपर उठाते हैं. ऊपर उठाने के बाद अगर वो भोंकता है तो ठीक है, अगर कोई करता है तो ठीक नहीं, कोई लेता नहीं उसको. तो आप भी सिलेक्शन करते वक्त जो भोंकता है उसको ले लो. ऐकलं? मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उपदेश देत असताना, मार्गदर्शन करत असताना चक्क कुत्र्याचीच उपाधी देऊन टाकली. काय तर म्हणे आपण जेव्हा एखादं जनावर किंवा कुत्रा विकत घेण्यासाठी, श्वान विकत घेण्यासाठी जेव्हा मार्केटमध्ये जातो, बाजारात जातो आणि त्याला विकत घ्यायचं असतं तेव्हा आपण त्याचे कान धरतो आणि जर कान धरलं आणि त्याला वर उचललं तर ते केकाटतं, क्वॅ क्वॅ करायला लागतं. बरोबर आहे? तर ते कुत्रं काहीच कामाचं नाही म्हणे, असं कुत्रं घ्यायचं नाही. पण जर एखादं कुत्रं असं असतं की त्याचे कान जर धरले आणि त्याला वर उचललं तर ते भुंकायला लागतं. तर आपल्याला असं भुंकणाऱ्यांची गरज आहे. काँग्रेसला सध्या असं भुंकणाऱ्यांची गरज आहे. अशाच भुंकणाऱ्यांची संख्या काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस वाढायला हवी असं मत आहे यांचं, मल्लिकार्जुन खरगेंचं. कदाचित राहुल गांधी हे जे सतत मीडिया समोर येऊन भुंकत असतात त्यातूनच कदाचित यांना ही कल्पना सुचली असावी. आणि आता राहुल गांधी म्हणजेच पप्पूची बहीण पिंकी सुद्धा भुंकायला लागलेली आहे. मित्रांनो, यांचं हे भुंकणं 2014 पासून शिगेला पोहोचलंय. आता फक्त देशातच नाही तर हे लोक बाहेर जाऊन सुद्धा भुंकायला लागलेले आहेत. म्हणजे काय? परदेशात जायचं आणि आपली बदनामी करायची, देशाची बदनामी करायची. ह्यातच यांना धन्यता वाटायला लागलेली आहे. ते म्हणतात ना की घर का भेदी लंका ढाळे, त्यातला काहीसा प्रकार आहे. हे पाकिस्तानात पॉप्युलर झालेले आहेत. हे जे जे राष्ट्र भारत विरोधी आहेत तिथे पॉप्युलर होत चाललेले आहेत. पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर यांचे बाईट दाखवले जातात. म्हणजे बघा प्रसिद्धी किती मोठी होत चालली यांची. आणि हीच अपप्रसिद्धी मिळवण्यासाठी हा गलथानपणा चालू आहे, हा गैरकारभार चालू आहे. राहुल गांधी उघड उघड डीप स्टेटचं समर्थन घेतात, पाठिंबा घेतात आणि मग आपल्या देशामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधी जिथे जातात तिथे प्रत्येकाला त्याची जात विचारतात, मात्र स्वतःचा धर्म सुद्धा त्यांना नीट सांगता येणार नाही. वडील कोण आहेत, आई कोण आहे, हे स्वतः कोण आहेत, हे स्वतःला दत्तात्रय गोत्राचे समजतात. अहो, देवाच्या नावानं, भगवंताच्या नावानं कधीच गोत्र नसतं, ते ऋषीमुनींच्या नावावरून असतं गोत्र. हे सुद्धा याला माहित नाही. कसं माहित असेल ना? आजूबाजूला सगळे भुंकणारेच जमलेले आहेत. विद्वान तर कोणी नाहीच आहे यांच्यामध्ये. आणि जे विद्वान होते त्यांनी हाकलून दिलेले, खड्यासारखं बाजूला काढलेले. तुम्हाला कळतंय का की मल्लिकार्जुन खरगे सारखा मूर्ख माणूस त्या पदावर कसा काय टिकलाय? त्याचं कारण आहे की तो मूर्ख आहे म्हणून टिकलेला. त्याला थोडी जरी अक्कल असती ना तर त्याचा पपेट बनवून टाकला असता यांनी. जसा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पपेट बनवला होता यांनी. ते बाहुलं होतं फक्त. राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांनी आणलेलं बिल टरा 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 मीडिया समोर फाडून फेकून दिलेलं होतं. इतकी तर किंमत करत होते हे मनमोहन सिंगांची. कारण तेव्हा सुप्रीमो तर सोनिया गांधीच ना. म्हणायला पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पण वस्तुस्थिती काहीतरी वेगळीच होती मित्रांनो. हे जगासमोर आलेलं आहे. आणि आता तर काँग्रेसची सगळीच्या सगळी कमान
ही पप्पूच्या हातात आहे. त्यामुळे पप्पू म्हणेल त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये वागावं लागतं. नरेंद्र मोदीवर शरसंधान करा, कंठशोष करा, त्यांच्या नावानं छाती बडवा, बदनाम करा त्यांना, अंबानी अदानी या नावांचा जप सतत करत राहा. हे असले उद्योग जो नित्य नियमाने करेल आणि भुंकत राहील खरगेंच्या म्हणण्यानुसार, तो राहुल गांधींच्या अधिक जवळ जाईल. ही काँग्रेसी पॉलिसी आहे. तेव्हा मित्रांनो, आता फक्त एवढंच बघायचं आहे की आता आणखी किती नवीन भुंकणारे यांच्या पक्षात येतात आणि आता ते नव्याने आणखी काय काय भुंकतात. याचं उत्तर येणारा काळ देणारच आहे. मात्र यांच्या भुंकण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये, कारण हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार ही म्हण तर आपण ऐकलेलीच आहे. त्यामुळे हे प्रत्येक चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारच आहे. मात्र यांचं फ्रस्ट्रेशन आणि वैफल्य हे आहे मित्रांनो की हे सतत अपयशी ठरत आलेले आहेत. यांचा कुठलाच अजेंडा किंवा कुठलाच प्रोग्राम यांचा फिट झाला नाही आजपर्यंत, तो होणारही नाही. कारण सगळे मूर्ख भरून ठेवलेत, आता सगळे भुंकणारेच भरलेले आहेत. होणार काय या पक्षाचं? असो, हरकत नाही, यांना यांची भुंकणाऱ्यांची भरती करू द्या. आपण मात्र आपलं समाजसेवेचं जे व्रत आहे ते नित्य नियमानं नेटानं पुढे नेऊया. जाता जाता विनंती आहे मित्रांनो की आपण जी सेवा समाजास प्रति देत आहोत, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींना, कर्करोगग्रस्त रुग्णांना, विद्यार्थ्यांना, शेतकरी कुटुंबाला, बळीराजाला, त्याच्या गाई गुरांना, गोमातेला, त्याचप्रमाणे आपण आता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड देखील करत आहोत, ज्यामध्ये तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे मित्रांनो. खूप मोठा प्रकल्प आहे हा, खूप मोठी योजना आहे. मोठ्या प्रमाणावर आपल्याला झाडं लावायची आहेत, आपल्या स्वकीयांसाठी, प्रियजनांसाठी, त्यांच्या स्मृतीसाठी, आठवणीसाठी. एक झाड एक कुंपण तर निश्चितच करू शकतो ना आपण. तेव्हा तुम्ही फक्त झाड लावण्यासाठी सहकार्य करा, त्याचं संगोपन आणि त्याचा मोठ्या वृक्षात रूपांतर करणं ही जबाबदारी परिवाराची आहे मित्रांनो. आपण कामाला लागलेलो आहोत. अनेक जण सहाय्य करत आहेत, अनेकांचे फोन सुद्धा येत आहेत की अनेकांना या उपक्रमामध्ये सामील व्हायचं आहे. तुम्ही सुद्धा व्हा, सहभाग नोंदवा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे काही योगदान सहकार्य आपल्याला करता येईल निश्चित करा मित्रांनो. काळाची गरज ओळखा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.